या दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या राजकीय बातमीनंतर आता बातमी पाहूयात विद्यार्थ्यांशी संबंधित औषध निरीक्षक भरती परीक्षेच्या कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवं राजकीय वळण मिळालंय। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांनी काही गंभीर आरोप केलेत। पुणे महानगरपालिकेच्या महापौर कार्यालयातील एका महत्त्वाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीसाठी ही पेपरफुटी घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसंच सोलापूर जिल्ह्यातील सत्ताधारी आमदाराच्या पुत्रानं या प्रकरणात मध्यस्थी करत लाखो रुपये कमावल्याचा दावाही मोरे यांनी केलाय। याशिवाय पेपरफुटी प्रकरणातील तक्रारदारांवर दबाव आणला जात असल्याचा आरोप करत उद्या पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे सुद्धा सादर करणार असल्याची माहिती मोरेंनी दिली आहे। त्यांच्यासोबत काम करणारा व्यक्ती आहे, अधिकृत व्यक्ती आहे आणि त्याच्याशी धागेदोरे आहेत आणि तो बीजेपीच्या सर्कलशी देखील वावरणारा व्यक्ती आहे। त्याचे फोटोग्राफ्स बाकी सगळ्या गोष्टी आमच्या आहेत, सगळ्या गोष्टी त्या आपल्या समोर मी सादर करीन आणि महापौरांनी देखील याचा खुलासा करावा की त्यांच्यासोबत असणारा व्यक्ती, कारण का हे सगळं घडत असताना महापौरांच्या बरोबर असणारा व्यक्तीचंच कुटुंबातल्याचं नाव काय येतं, कारण का महापौरांच्या ह्यामध्ये महापौरांचं इन्व्हॉल्वमेंट आहे का त्यांच्या जवळच्यांचं कोणाचं इन्व्हॉल्वमेंट आहे का महापौरांनी मध्यस्थी केली आयोगाची किंवा भाजपच्या कुठल्या नेत्याला सांगितलं आणि ह्या सगळ्यांची नावं आली, याचा सगळ्याचा तपास झाला पाहिजे, सगळ्याची एन्क्वायरी झाली पाहिजे, अशी आमची भूमिका आहे।